एक जर पाहिलं ओमकार मालाड हा उपनगर परिसरातील एक बलाढ्य संघ आणि नगर परिसरातील रेनबो हा संघ एक बलाढ्य. त्यानंतर मात्र ऑफस्टिकच्या बाहेर वाईट चेंडू स्टंपिंग चेंडू काउंट होणार आहे या स्पर्धेच्या नियमानुसार. खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण तिथे विकेट मिळवणं फार महत्वाचं होतं. फलंदाज कुठे ना कुठे फुटवर्क करत होतं आणि ते जाणलं गोलंदाजाने. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते 26. 26 अशी धावसंख्या. लॉस ऑफ 6 विकेट्स. त्याची जागा घेण्यासाठी हर्षद येत आहेत. हर्षद मातुलकर हा एक जे काम चालू फलंदाज म्हणू शकता की उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी त्यांची खाती आहे. पाहावं लागेल यावेळी आता सूर्य कसा कट केलाय. दिवेशकडे चेंडू येतोय. चांगली फेकी जरूर केली आहे परंतु त्यानंतर तिथे मात्र एकच धावावर समाधान. स्ट्राईक रोटेट होणं फार गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला होता समितीने. त्याला बऱ्याच अवधीनंतर आता मात्र स्ट्राईक आले. 3 चेंडू शेवटच्या या षटकामधील 4 चेंडू झालेत तर 2 चेंडू शिल्लक असतील. पाहावं लागेल या चेंडूवर कोणता हल्ला चढवला जाईल का. यावेळी मात्र फुटवर्कचा वापर इथे समितीने मान्य केलं. माझी बॅटची आउटसाइड एज. क्रिकेट हा शब्दग्रस्तांचा खेळ आहे आणि ते मान्य केलं समितीने. डॉट चेंडू 27 धावा 27 अशी धावसंख्या. आता केवळ एक चेंडूचा मारा शिल्लक असेल. शब्बीरची खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कोणती मोठी धाव त्याने या षटकामध्ये दिलेली नाहीये आणि आपल्या संघाला मात्र एका सुरक्षित झोन मध्ये घेऊन गेले. फलंदाज राजू तिथे आले आहेत. पाहावं लागेल शेवटचा चेंडू चेक केला जातोय. केवळ एकच चेंडू चेक करण्याची मुभा असेल. पहिल्या सत्रातील हा शेवटचा चेंडू. या मात्र कट करायचा होता. तशी संधी देखील चालून आली होती परंतु त्या संधीचा काही लाभ घेता आलेला नाहीये. एकच धाव. पहिलं सत्र संपुष्टात येते आणि हेमंत पॅकर्स रेनबो संघ इथे मात्र 28 आणि 29 धावांचा विजय लक्ष्य असेल ओमकार मालाड या संघाकरता. तर इनिंग ब्रेक्स तर झालाय. साई सावली सांताक्रूज आणि बिंग यंग पॅकर्स या दोन्ही संघांनी सज्ज राहायचे यानंतरच्या सामन्यात. यानंतर लागलीच या दोन संघाचा सामना होणार आहे. तर आपण मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज पाहू शकता. यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्म मध्ये देवकरण परमार आणि त्याचबरोबरीने वन ऑफ द ग्रेट यंग टॅलेंट दिवेश पारावे ज्याने ओमकार क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. असे दोन बॅटर्स आपण पाहू शकता. म्हणजे कालचा दिवस स्टेशन निहाय गटामध्ये देवकरण परमारचा संघ क्रिस 11 संघ हा अंतिम फेरीत जाऊन पोहोचलाय आणि या लागोपाठच्या दुसऱ्या दिवसातही तो व्यावसायिक गटातून ओमकार मालाड या त्याच्या संघामधून खेळ दाखल करणार आहे. देवकरणचा जर विचार केला तर केपीएल सारखी स्पर्धा या फलंदाजाने गाजवली आहे. त्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज तो ठरलाय. दिवेश
वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅटर ऑफ करंट एरा, म्हणजे सध्याच्या काळातील एक सर्वोत्तम फलंदाज असा त्याचा उल्लेख केला जाईल. 29 धावांचं लक्ष्य. दुसऱ्या बाजूला आपण समीर चव्हाणला पाहू शकता. समीर चव्हाण हा देखील एक अनुभवी गोलंदाज. गेले 15 ते 20 वर्ष याही गोलंदाजाने खूप चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत. स्थानिक अष्टविनायक दादर संघ, त्यानंतर मात्र रिंबू संघाकडून तो रेग्युलर खूप चांगली गोलंदाजी. यावेळी मात्र क्रिकेटमध्ये फुटबॉल बाईच्या स्वरूपात सागरकडनं इथे मात्र चूक होते. समीचा खूप चांगला चेंडू आपण पाहिला, परंतु योग्य अशी साथ यष्टीरक्षकाकडनं मिळालेली नाहीये. एक धाव तिथे मात्र बाईच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. खातं खोललं जाते ओमकार मालाड संघाचं पहिल्या चेंडूवर. देवकरण ऑन स्ट्राईक. समित टू देवकरण. यावेळी कट केला. यावेळी मात्र सुरेख असं क्षेत्रक्षण म्हणता आशिष कडून एक हाफ चान्स म्हणता येईल. हा झेल जर टिपला असता तर नक्कीच एक सर्वोत्कृष्ट झेल असता आजच्या दिवसातील, परंतु हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करता आले पाहिजेत, कारण धावा कमी आहे धावफलकावर आणि या संधीचं सोनं मात्र नक्कीच करता आलं पाहिजे. समीची इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. तिसरा चेंडू यावेळी ऑप्टनचा मारा चकवा देण्यात मात्र यशस्वी ठरला समित. पहिला डॉट चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. एक धोकादायक गोलंदाज बॉक्स क्रिकेटमधील समित चव्हाण याची ओळख आहे. यामध्ये सोराकाचा चेंडू म्हणता लेग स्टिकच्या थोड्याशा बाहेर आणि एक अतिरिक्त धाव चांगला लेफ्ट केलाय. खूप चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दिवेशकडनं आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडू आणि 3 अशी धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 29 धावांचं लक्ष्य आहे. यावेळीचा सुरेखाचा फटका. चेंडू काही वाईट नव्हता, परंतु बॅटचा फ्लो जो होता काही कमालीचा होता. क्षेत्ररक्षकाला मात्र बीट केलं. कोणती संधी तिथे नव्हती आणि का आकर्षक चौकार तिथे पाहायला मिळाला. 4 धावांशी 7 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर केला जातो. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार दिवेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. हर्षल मापिलकर सारखा एक मातब्बर क्षेत्ररक्षकला मात्र चेंडू अडवता आलेला नाहीये. त्याच्याही आवाकाच्या बाहेर. अंडरम बॉक्स क्रिकेट मधील का धोकादायक फलंदाज म्हणून मी ओळखला जातो. सध्याच्या सत्रामधील का चर्चेतलं नाव आहे त्याचं उत्तर मात्र दिवेशने दिलं आहे. या डॉट चेंडूने मात्र षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाची समाप्ती आणि ओमकार मालाड संघ इथे जाऊन पोहोचले 11व्या धावसंख्येवर. तर या नंतरचा जो सामना होणार आहे साई सावली सांताक्रूज आणि व्ही यंग स्पॅकर माझगाव, तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. साई सावली आणि व्ही यंग पॅकर्स. तर पहिलं षटक चांगलं म्हणता शेवटच्या चेंडूवर आलेले 2 चौकार अतिशय महागड्या षटकाच्या दृष्टीने थोडीशी वाटचाल केली. आशिष किणी आले आहेत. यंदाचा माहीमचा महाराजा स्पर्धा या खेळाडूंनी गाजवली आहे. त्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूला मिळाली तो खेळाडू आशिष किणी या संघाचा महत्वाचा शिलेदार. अतिशय महत्वाचं षटक असणार आहे. यावेळी मात्र सुरेखाचा चेंडू. तदनंतर मात्र सागरकडून वारंवार चुका होत आहेत आणि तदनंतर आशिषही चूक करतोय. चांगला थ्रो जरूर होता. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. तर नक्कीच सागरला इथे चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण धावसंख्या आधीच कमी आहेत. म्हणजे खिशात पैसे कमी असल्यानंतर खर्च जास्त होतो अशीच काहीशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या एक धावांचं महत्व अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे आताचा रणजी क्रिकेटचा जर सामना पाहिला, केरळ संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झाला 1 धावाच्या अंतराने. सामना ड्रॉ जरी झाला परंतु 1 धावांची लीडमुळे तो संघ सेमीफायनल मध्ये गेला. म्हणजे एक धावांचं महत्व किती आहे क्रिकेटमध्ये याचं मूल्यांकन तुम्ही करू शकता. पाहावं लागेल. आशिषचा दुसरा चेंडू. यामध्ये सुरेखाचा फ्लिक केला, सन्मान दिलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी जोरदार जरूर केली.
याची खरं तर काही तर गरज नव्हती, कारण सुरक्षितरित्या बॅटर आतमध्ये होता. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाते. धावसंख्या दाखल पाहायला मिळते 12, माफ करा 13. या मात्र सन्मान दिला, त्या चांगल्या चेंडूला सन्मान दे, धावफलक हलता ठेवणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही एखाद्या हंगामात जर चांगल्या फॉर्ममध्ये असतील ना, तर तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. तुमचं माइंड, तुमचं कॅल्क्युलेशन आपोआप त्या चेंडू मागे धावत असतं. तसंच काहीचं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सुरेख फलंदाजी दोन्ही बॅटर्सकडून. 1300 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र सुरेख असा फटका, ग्लासचा फटका पाहावं लागेल. तिथे पडद्याच्या वरून चेंडू गेला, त्यामुळे पंचांचा इशारा. केवळ एकच धाव इथे पाहायला मिळते. तर 1500 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. मागच्या चेंडूवर सुरेख असा फटका पाहायला मिळाला. या मात्र स्वीप करायचा होता, पायाचा वेध घेतला जातोय. निर्धाव चेंडू, या डॉट चेंडूची गरज आहे हेमंत पाकर संघाला. खूप सुरेख असा चेंडू, चांगली पिचिंग इथे पाहायला मिळाली आशिष यासकडनं. 13 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. यावेळी मात्र चूक करतो आशिष. लेगस्टिकच्या बाहेर पंच दंडित करतील. 13 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. त्यामागे भिंत आहे, त्यामुळे तिथून डिक्लेअर धावा नाही आहेत. एक लक्षात ठेवायचं, पंचाचा इशारा येत नाही तोपर्यंत धावा घेत राहायच्या आहेत. या मात्र कट करण्याचा प्रयत्न इथे आज यष्टीरक्षकांना झालाय का, चुका करतायत. वाईटच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव. षटकाची होते समाप्ती. ओंकार मालाड संघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 17 या धावसंख्येवर. 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. एक एक धावा खूप मॅटर करतात या छोट्या धावसंख्येचा पाठलाग करीत असताना, कारण खेळपट्टी ही काही गोलंदाजांना पाहिजे तशी साथ देत नाहीयेत. फलंदाजांना माफ करा, एक अनियमित बाउन्स आहे, त्याचा कुठे ना कुठे फटका बसू शकतो फलंदाजी करत असताना. अशा वेळी क्षेत्ररक्षकांना इथे मात्र चुका टाळायच्या. तर तसं काहीसं चित्र पाहायला मिळालेलं नाहीये. पण या 2 षटकांमध्ये 3 यष्टीरक्षक बदललेत. यावरून इथे यष्टीरक्षकांना चांगली कामगिरी करावी लागेल हेमंत पॅकर संघाच्या दृष्टीने. आपण जर पाहिलं 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. अजून एक रेम्बो संघाचा एक वेगवान गोलंदाज मंदार सावंत येत आहेत. पाहावं लागेल, हे अतिशय महत्वाचं षटक असेल. हेमंत पॅकर रेम्बो संघाला जर पुढच्या फेरीत दाखल व्हायचं असेल तर पाहावं लागेल 3रं षटक हाताळण्यासाठी. यावेळी मात्र बॅटचा आउटसाइड एज म्हणावं लागेल. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेला एक धाव परिपूर्ण केली जाते. 11 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. बंदर अद्यापपर्यंत विकेट्स मात्र मिळवण्यात अपयशी ठरलाय. कुठे ना कुठे जोडगोळी फोडणं आणि त्यानंतर या दोन्ही बॅटर्सना वेगळे काही करण्याची गरज नाहीये. एक एक धावा जरी आला आरामात चेस होऊ शकतात. एक डॉट चेंडू दोन्ही संघाचा पारडं फिरवू शकतो. पाहावं लागेल. मोठा चेंडू होता, स्क्वेअर कट केला. प्रज्ञेश हातात चेंडू, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते 19 या धावसंख्येवर. आता केवळ 10 धावांची गरज आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 10. खूप चांगली फलंदाजी दोन्ही बॅटर्स कडून आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये सुरेख असा फटका, तिथे संभालीचं क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवल्यात. आजच्या दिवसाला मात्र काय कमालीचा चौकार. एका मोक्याच्या क्षणी तो चौकार अडवलाय. कारण हा जर चौकार गेला असता तर कदाचित सामना इथून ओंकार मालाड संघ डॉमिनेट करू शकला असता, परंतु ते देखील दबावत असणार आहेत. पहा, हे एक एक क्षण जे आहेत अतिशय महत्वाचे आहेत. या सामन्यात रेम्बो संघाचं क्षेत्ररक्षण कुठे ना कुठे कमकुवत होत होतं
आणि या चांगल्या प्रयत्नाने आता मात्र चांगली ऊर्जा देऊन देतील गोलंदाजाकरता, ते फार गरजेचं होतं. चौथा चेंडू मंदारचा. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर देवकरांनी ते ओळखलं. यावेळी मात्र चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या 21. या धावसंख्येवर आता केवळ 8 धावांची गरज आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 9. कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आहे. आपण पाहत आहोत आजच्या स्पर्धेतील चौथा सामना. यामध्ये आता सुरेख असा स्क्वेअर ड्राईव्ह, तिथेच कमालीचं क्षेत्ररक्षण डाव्या हाताला चेंडूकरण वळण घेत होतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण. 8 चेंडू आणि 7 धावांची अजूनही गरज आहे. रेम्बो संघाला इथे विकेटची गरज आहे. खरं तर हा सामना त्यांना जिंकायचा असेल तर 1-2 विकेट त्यांना या 7 चेंडूच्या अंतरात 8 चेंडूच्या अंतरावर घ्याव्या लागतील. कारण पाहिजे तसा दबाव त्यांनी अद्यापर्यंत फलंदाजावर ठेवलेला नाहीये. दोन्ही बॅटर्स आता सेट झालेत, त्यामुळे गोलंदाजाकरता चॅलेंजिंग असणार आहे. 5वा चेंडू मंदाराचा. यावेळी चेंज ऑफ पेस. खरं तर याची काही गरज नव्हती. वेग ही खरं तर मंदारची ओळख आहे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, नियंत्रण नव्हतं या चेंडूवर आणि एक अतिरिक्त धाव. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. या मात्र सुरेख असा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, खूप सुरेख असं स्क्वेअर ड्राईव्ह. 1 धाव. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी करायची आहेत. पाहावं लागेल हा सामना जो मार्जिन होतं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. दुसऱ्या बाजूला ओंकार मालाडने चांगलं क्षेत्ररक्षण करून धावा बचावल्या. त्याचा विपक्ष रेम्बो संघाकडनं चुका झाल्यात. म्हणजे 2 ते 3 धावा त्यांनी क्षेत्ररक्षण जर अडवलं असता तर आता सामन्याचा रंग थोडंसं वेगळं चित्र असतं. तुर्तास 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. यावेळी सुरेख चेंडू म्हणता हा चेंडू जातोय डॉट. षटकाची होते समाप्ती. 6 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावांची गरज आहे ओंकार मालाड संघाला. आता शेवटचं अंतिम षटक असणार आहे. पाहावं लागेल, निर्णायक षटक असणार आहे. फलंदाज आणि गोलंदाज दोन्हीही दबावात असणार आहे. कारण एक डॉट चेंडू फलंदाजासाठी दबाव वाढवणारा असू शकेल. कारण सेट बॅटर आहेत. नव्याने आलेल्या फलंदाजाकरता चॅलेंजिंग असणार आहे. ही खेळपट्टी थोडीशी धीम्या आणि जलद गतीची आहे, त्यामुळे इथे एक धावा काढणंही मुश्किल होऊ शकतं. पाहावं लागेल. आता इथे मात्र रेम्बो संघाला क्षेत्ररक्षणात चुका करून चालणार नाहीये. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, निर्णायक षटक आहे दोन्ही संघाकरता. अजूनही निर्णय झालेला नाहीये की कोणत्या गोलंदाजाला शेवटचं षटक द्यायचं आहे. तर पाहावं लागेल. अंतिमतः मला वाटतं सागर मटकरलाच पाचारण करण्यात आलेलं आहे. 6 चेंडूत 5 धावांचा बचाव करायचा. म्हणजे नुकतीच एक मी स्पर्धा सुद्धा पाहिली होती ज्यामध्ये देवकरण परमारने 6 चेंडू 3 धावांचा बचाव केला होता सेमीफायनल मध्ये. अर्थातच देवकर मला वाटतं जॉर्ज संघातून खेळत होता आणि साई सिद्ध संघाला त्याने पराभूत केला होता. बॉक्स क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. छोट्या धावसंख्येचा बचाव होऊ शकतो. तर पाहावं लागेल. थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे सागर मटकरसाठी. अनुभव तर आहेत सागरच्या पाठीशी, परंतु सोपंही नसणार आहे कारण 2 सेट बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे ओंकार मालाड संघाला. नाही, पहिल्या चेंडूवर सागर दबावात दिसला, कुठेही नियंत्रण नव्हतं. तर इथे अंतिम निर्णय काय? एक 1+1 आहे काय? ओके, 1+1. तर अशा 2 धावा मिळत आहेत. तर आता केवळ 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे.
यावेळी सागरकडे कोणताच कंट्रोल दिसून येत नाहीये. शेवटची आशा तिथे मात्र थोडीशा मावळताना रिंगू संघाच्या लागोपाठचे 3 चेंडू वाईट, अतिरिक्त धाव आणि ते मात्र विजयी होतोय ओंकार मालाड संघ आणि पुढच्या फेरीत दाखल होतोय. अभिनंदन ओंकार मालाड संघ.